माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान झाल्यात। पर्यावरणपूरक गणेशासमोर सुंदर अशी आरास देखील करण्यात आली आहे। मनोज जरांगे जनतेसाठी काम करणारे नेते आहेत। सध्या ऐन सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे सरकारच्या विनंतीला त्यांनी मान द्यावा, कारण ज्याचा शेवट गोड असतो त्याचं सर्वच गोड होतं, असा सबुरीचा सल्ला मनोज जरांगे यांना शिवसेना प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी जय महाराष्ट्र सोबत बोलताना दिलाय। की मनोज जरांगे हे आता या ऐन गणेश चतुर्थीच्या काळात हे मुंबईच्या दिशेने येत आहेत। काय तुमच्याकडून आव्हान असेल, कारण तुम्ही त्यांची अनेक वेळा भेट घेतलेली आहे। मनोज दादा अतिशय माझ्या जवळचे आहेत। माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की शेवटी तुमच्या मागण्या न्याय आहेत, त्याच्यावर अनेक वेळा विचार झालेला आहे, त्याच्यावर अनेक निर्णय सुद्धा झालेले आहेत, काही निर्णय मागे सुद्धा राहतात। अशा वेळेला हे सणासुदीचे दिवस आहेत, तुम्ही जनतेसाठी काम करणारे नेते आहात, तर तुम्ही जे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, त्या सरकारने जे आपल्याला वेळोवेळी विनंती केलेली आहे त्याचा सुद्धा मान ठेवावा। आणि चांगल्या रीतीने आंदोलन होत असताना सुद्धा असं म्हटलं जातं की एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल, ज्याचा शेवट गोड असतो ते सगळंच गोड असतं, त्याच्यामुळे शेवट गोड असावा अशी अपेक्षा आहे। त्याच्यामुळे त्यांनी सरकारच्या विनंतीला मान द्यावा आणि आंदोलनामध्ये चर्चेच्या द्वारे हे आंदोलन सोडवावं आणि त्याच्याचबरोबर कोर्टाने जे नॉर्म्स घालून दिले आहेत त्याचं सुद्धा पालन केलं जावं। आरक्षण मिळेल? आरक्षण तर ऑलरेडी आहे, त्यांचं सगळे सोयरे हे आतमध्ये त्या GR मध्ये घालण्याच्या संदर्भात त्यांची मागणी आहे, तर त्या संदर्भात काय करता येईल त्याच्यावर कमिटी आहे। त्या कमिटीला आता 6 महिन्याची मुदतवाढ सुद्धा दिलेली आहे आणि त्यांचे चांगले संबंध आणि त्यांचं चांगलं अंडरस्टँडिंग हे कमिटीच्या सदस्यांची सुद्धा आहे। त्याच्यामुळे माझी खात्री आहे की ते करून घेतील, फक्त वेळेचा प्रश्न आहे, तर तो वेळ पुरेसा सरकारला दिला पाहिजे। निश्चितच हे होते माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं की आपला जो गणपती आहे, गणराया, तो पर्यावरण पूरक असा आहे। त्यामुळे सर्व गणेश भक्तांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग।